सर्वांना नमस्कार. आज आपण नवीन वेबसाईटवर मृत्यू प्रमाणपत्र कसे बनवायचे, मृत्यूची नोंद कशी करायची याची A to Z माहिती पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओ. सुरुवातीला गुगल क्रोम ओपन करा. त्यानंतर www.crsorgi.gov.in ही साईट सर्च करा. साईट सर्च केल्यानंतर इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वाट पहा. त्यानंतर साईट ओपन होईल. साईट ओपन झाल्यानंतर आपल्याला असा होम पेज दिसेल. यामध्ये उजव्या हाताला जो लॉग इन बटन आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर फंक्शन या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला इथे यूजर ID आणि खाली पासवर्ड प्रविष्ट करा. त्यानंतर जी काही बेरीज होते ती बेरीज प्रविष्ट करून खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलला एक OTP जाईल. तो OTP इथे प्रविष्ट करा. OTP इथे टाकल्यानंतर खाली जो लॉग इन बटन दिलेला आहे त्या लॉग इन बटनवर क्लिक करा. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर असा होम पेज ओपन होईल. डेट टॅबवर क्लिक करा. त्यानंतर रजिस्टर डेट या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन झालेला दिसेल. यामध्ये जी प्राथमिक भाषा आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश असे दोन ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण इंग्लिश निवडावे. त्यानंतर दुय्यम भाषा आहे ती दुय्यम भाषा मराठीच आहे ती मराठीच ठेवावी. त्यानंतर अहवाल दिनांक आहे त्या आपली नोंद कधी झालेली आहे ती तारीख इथे प्रविष्ट करा. त्यानंतर मृत व्यक्तीची तारीख इथे टाका. त्यानंतर मृत व्यक्तीची कन्फर्म डेट म्हणजे जी आपण तारीख इथे टाकलेली आहे तीच तारीख परत इथे टाका. त्यानंतर मृत व्यक्तीचा वेळ कधी मृत्यू झाला आहे ते मृत्यूची वेळ इथे सिलेक्ट करा. त्यानंतर ते स्त्री आहे का पुरुष आहे, ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे का ते सिलेक्ट करा. त्यानंतर त्याची जन्मदिनांक सिलेक्ट करा. जन्मदिनांक सिलेक्ट केल्यानंतर इथे एज, मंथ, डे आणि तास हे ॲटोमॅटिक येतील. त्यानंतर मयत व्यक्तीचा इथे पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाईप करा. त्यानंतर मिडल नेम टाईप करा. त्यानंतर लास्ट नेम टाईप करा. इथे खाली मराठीमध्ये त्याचं पूर्ण नाव टाका. त्यानंतर मधले नाव टाका, आडनाव टाका. त्यानंतर मृत व्यक्तीच्या नावाची पुष्टी करा म्हणजे परत त्याची माहिती भरावी लागेल. तर इथे परत इंग्लिशमध्ये त्याचं नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम टाका. आधार कार्ड त्याच्याकडे असेल तर आधार कार्ड सिलेक्ट करा आणि इथं आधार नंबर टाका. नसेल तर सिलेक्ट या बटनवर क्लिक करा. इथे माहिती टाकली नाही तरी चालते. त्यानंतर आईची माहिती इथं मग आईचे इंग्लिशमध्ये नाव टाका, मधील नाव टाका, लास्ट नेम टाका. तसे आईचं इथे पहिलं नाव मराठीत टाका, मग मधले नाव, आडनाव टाका. मोबाईल नंबर माहिती असेल ते टाका. ईमेल ID टाका. त्यानंतर आधार क्रमांक माहिती असेल तर आधार क्रमांक टाका. हे बघा इथं नंतर वडिलांची माहिती आहे. इथं जर आपण आय बटनवर क्लिक केले तर इथं काय येते ऑप्शनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल तुमच्याकडे जर डाटा उपलब्ध असेल तरच ही माहिती भरा, नसेल तर निरंक सोडून द्या. आता याचप्रमाणे वडिलांची माहिती भरा. इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर मराठीत पहिले नाव, मधले नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ॲड्रेस. त्यानंतर त्याची वैवाहिक स्थिती म्हणजे तो विवाहित आहे की अनमॅरिड आहे, अविवाहित आहे. त्यानंतर त्याच्या जोडीदाराची माहिती म्हणजे विवाहित असेल त्याच्या पत्नीची माहिती. यामध्ये इंग्लिशमध्ये त्याचे फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम आणि तिचा आधार नंबर. त्यानंतर परत मराठीत तिचे नाव, मधले नाव, आडनाव, तिची जन्मदिनांक आणि तिचं वय हे ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर संपर्काची माहिती म्हणजे मोबाईल नंबर आणि ईमेल ID. हे झाल्यानंतर मृत व्यक्तीचा पत्ता सिलेक्ट करा. इथे तो महाराष्ट्रातील आहे का तर महाराष्ट्र इथे सिलेक्ट करा. महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर मग इथे त्याला जिल्हा सिलेक्ट करा. इथं तालुका सिलेक्ट करा. इथं गाव आणि इथं महसूल गावांची सर्व यादी येईल. महसूल गावांची यादी म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या कुठल्या हद्दीत मृत्यू झाला आहे ते गाव सिलेक्ट करा. इथे पिनकोड टाका. त्याच्यानंतर मग बिल्डिंगचं नाव माहिती असेल तर ते टाका. हाऊस नंबर टाका. त्याचा स्ट्रीट नेम टाका. त्यानंतर इथे आहे त्याचा पोस्ट ऑफिसचं नाव. जसं आपण इंग्लिशमध्ये भरलेली माहिती आहे तशी ही मराठीत माहिती भरा. त्याच्यानंतर मृत व्यक्तीचा कायमचा पत्ता म्हणजे वरील पत्ता आणि खालील पत्ता सेम असेल तर मग हो या बटनवर क्लिक करा.
त्यानंतर प्लेस ऑफ डेट, त्याची डेट कुठं झालेली आहे, घरी झालेली आहे का इथं झालेली की रुग्णालयात झालेली आहे ते सिलेक्ट करा. माहिती देणाऱ्याचे नाव, इथे माहिती कोणी दिलेली आहे, का कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे की त्यांच्या घरातल्या माणसांनी दिलेली आहे. त्याचा इथे इंग्लिशमध्ये नाव टाका. त्याचा आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर माहिती असेल तरच टाका, कारण आता बघा इथे फुल नेमवरती स्टार दिलेला आहे. स्टार दिल्याचा अर्थ ती माहिती आपल्याला कंपल्सरी भरणे. पण या बाजूला ईमेल आय डीला स्टार नाही आहे, मोबाईल नंबरला स्टार नाही आहे, आधार कार्डला देखील स्टार नाही आहे. त्यामुळे ही जरी माहिती आपल्याला उपलब्ध नसेल तरी पण आपला डाटा सेव्ह होईल. त्यानंतर पूर्ण नाव, बघा इथे स्टार दिलेलं आहे, पूर्ण नाव मराठीमध्ये भरा. त्यानंतर माहिती देणाऱ्याचा ॲड्रेस इथे इंग्लिशमध्ये टाका तर मराठीत टाका. त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट, म्हणजे आपण जी माहिती भरलेली आहे ती सेव्ह ड्राफ्ट पण करू शकता आणि इतर दिवशी किंवा नंतर परत माहिती उपलब्ध झाली त्याचा ॲड्रेस वगैरे तर इथं परत सेव्ह ड्राफ्टला जाऊन आपण माहिती दुरुस्त करू शकता किंवा बदल करू शकता. जर माहिती भरलेली बरोबर असेल तर नेक्स्ट पर्सनवर क्लिक करा. आता मी सर्व ही माहिती भरून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहिती भरून झाल्यानंतर आपण पुढील पेज कसा भरावा ते बघूया. आता आपली ही सर्व माहिती भरून झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यामध्ये त्याचा ॲड्रेस प्रूफ काय आहे ती माहिती भरून घेऊया. माहिती भरून झाल्यानंतर त्याचा धर्म कुठला आहे, त्याचा शिक्षण कितवीपर्यंत झालेलं आहे, त्यानंतर तो व्यवसाय कुठला करतो ही माहिती भरून घेऊया. त्यानंतर खाली जे मृत व्यक्तीचा नोंद झालेली ती वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आहे किंवा नाही, त्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचा आजार होता, ही जे काही माहिती दिलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर खाली जे 4 प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये त्याला कुठले व्यसन होते का, असे ते यस किंवा नो अशा प्रकारची जी माहिती आहे ती सर्व माहिती भरून घ्या. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला आता इथे ॲड्रेस प्रूफ म्हणून एक कागद अपलोड करायचा आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्र दिलेले आहेत. यामध्ये जॉब कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, गव्हर्मेंट ID आहे. या प्रकारचे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा ॲड्रेस प्रूफ असेल तर ते ॲड्रेस प्रूफ इथे अपलोड करा. आता ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट अपलोड करूया. ते अपलोड झाल्यानंतर मग आपल्याला खाली एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. त्यामध्ये आपण ज्याची नोंद केलेली आहे तो नोंदणीचा रजिस्टरचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. आता तो फोटो आपण अपलोड करून घेऊया. इथं PDF किंवा JPG फाईलमध्ये देखील हे आपण अपलोड करू शकतो. खालील डॉक्युमेंट आहे ते कोर्टाने किंवा तहसील ऑफिसने आदेश दिला असेल तर अपलोड करा, नाहीतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. पण मयत व्यक्तीची जी काही माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती इथे डिस्प्ले झालेली दिसेल. म्हणजे मयत व्यक्तीचा दिनांक, मयत व्यक्तीचं नाव, मयत व्यक्तीचा ॲड्रेस, ही सर्व माहिती जर व्यवस्थित भरलेली असेल तर खाली दिलेल्या नेक्स्ट बटनवर क्लिक करा. बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज ओपन होईल. यामध्ये आपण जी माहिती आणि डॉक्युमेंट भरलेले आहेत ते आपल्याला दिसतील. इंग्लिश व मराठीमध्ये सर्टिफिकेट पाहिजे असेल तर बोथ यावर क्लिक करावा. त्यानंतर खाली टिक करून रजिस्टर या बटनवर क्लिक करावा. त्यानंतर आपली स्कॅन सिग्नेचर आहे ती सिग्नेचर क्लिक करून सबमिट करावा. अशा प्रकारे आपली नोंद सक्सेसफुली झालेली आहे. आता डाउनलोड कसे करावे हे पाहूया. त्यानंतर डेट टॅब यावर क्लिक करा. त्यानंतर सर्च डेट रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला असा ऑप्शन ओपन झालेले दिसेल. यामध्ये आपल्याला कुठल्या वर्षाची मृत्यू नोंद शोधायची आहे ते वर्ष सिलेक्ट करा. यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, ॲप्लिकेशन नंबर टाकले नाही तरी चालते, पण सेक्स मेल फिमेल असेल तर ते सिलेक्ट करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही जी नोंद कुठल्या वर्षामध्ये आहे ते वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर कुठल्या वर्षापर्यंत आपल्याला मृत्यू नोंद शोधायची आहे ते वर्ष या बाजूला सिलेक्ट करा. आता परत एकदा आपल्याला मृत्यूची तारीख सिलेक्ट करावी लागेल. त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करा. आता आपल्याला खाली रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर मृत्यू नोंदचा वडिलांचे नाव, आईचे नाव आपण नोंद केले असेल तर इथे आईचे नाव दिसले असते. त्यानंतर ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या मृत्यूचा नाव इथे दिसते आहे. त्यानंतर पुढे या मृत्यूची तारीख देखील आपल्याला इथे हायलाईट झालेली दिसेल. अशा प्रकारे या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथे 4 ऑप्शन
दिसतील। यामध्ये जो डाउनलोडचा ऑप्शन आहे, या डाउनलोडच्या बटनवर क्लिक करून आपण आपला सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो। डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा सर्टिफिकेट डाउनलोड झालेला दिसेल। यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे का ते बघून घ्या। यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण दुरुस्तीचा देखील व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ शकता। अशा प्रकारे खाली डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर हा सर्टिफिकेट डाउनलोड झालेला दिसेल। व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा। धन्यवाद।